हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आजच्या भागात आपण शिकणार आहोत एक सामायिक समीकरण सोडवण्याची एक आलेख पद्धत, म्हणजेच सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय ग्राफिकल मेथड. तो या मेथडमध्ये आपल्याला दोन इक्वेशन्स हवे आहेत आणि त्या दोन इक्वेशनचे आपल्याला जॉईंट्स काढायचे आहेत. तर जॉईंट्स काढण्यासाठी आपल्याला कमीत कमी 3 ते 4 असे पॉईंट्स हवे असतात, म्हणजे त्याची रिक्वायरमेंट आपल्याला आहे. लेट्स से ह्या एक्झाम्पलमध्ये इथे आपण घेणार आहोत एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. या समीकरणांचा आपण आलेख काढून त्याचं निरीक्षण करूयात की ते आलेख आपण कसा काढू शकतो. लेट्स से आपण एक्स आणि वायचे दोन्हीचे पॉईंट्स घेणार आहोत. जर आपण पहिल्या इक्वेशनमध्ये एक्स हा आपल्याला कन्सिडर करायचा आहे. लेट्स से एक्स हा आपण -1 घेतला तर वायची व्हॅल्यू आपली 5 येणार आहे. म्हणून आपला पॉईंट आहे -1 आणि 5. एकदम तुम्हाला छोटे छोटे नंबर्स घ्यायचे आहेत. तुमच्या मनाला जे येतील ते ॲट द एंडला तुमचं उत्तर सेमच येणार आहे. नंतर आपण घेतलेला आहे एकदा 0 घेतलेला आहे. लेट्स से वाय जर मी 0 घेतला तर एक्सची किंमत किती येणार आहे? ॲटोमॅटिकली 4. इथे जर 0 आला तर वायची किंमत ॲटोमॅटिकली 4 एक्सची किंमत ॲटोमॅटिकली 4 येणार आहे. तर या इक्वेशनमध्ये जर आपण एक्स हा 1 इथे टाईप केला तर वायची आपली व्हॅल्यू येणार आहे 4 मायनस इकडून येणारी एक्सची व्हॅल्यू एकूण -4 - 1 इज इक्वल टू 3. म्हणजेच आपली वायची व्हॅल्यू येणार आहे 3. आणि पुढचा जर आपण वाय जर कन्सिडर केला, जर -2 घेतला तर -2 जर घेतला तर आपली एक्सची व्हॅल्यू ही 6 येणार आहे. ही वायची -2 व्हॅल्यू आपण इकडे टाकून ते कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजेच आपले दोन्हीही एक्स आणि वायचे दोन्हीचे पॉईंट्स आपल्याला मिळाले आहेत -1 5 4 0 1 3 6 -2. तर सेम आपण एक्झाम्पल इकडचेही सॉल्व करणार आहेत. तर हे समीकरण सोडवण्यासाठी आपण एकदा एक्स 0 घेतला आणि एकदा वाय 0 घेतला. तर याच्यामध्ये एक्स 0 घेतला तर वायची व्हॅल्यू येणार आहे -2. इकडचा मायनस इकडे गेल्यानंतर तो -2 होणार आहे. तर मला काय म्हणायचं इथे, जर तुम्ही हे 2 पॉईंट घेतले तर याचे दोन्ही पॉईंट नंतर तुम्ही काढू शकता. तर ह्याचे एकदम सोपे नंबर्स घ्यायचे आहेत. तर हे छोटे छोटे नंबर्स घेतल्याने काय हेल्प होणार आहे सांगते. इथे आपल्याला पॉईंट काढायला इझी जाणार आहे. जर तुम्ही इथे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू जर मोठ्या घेतल्या तर तुमचा ग्राफ खूप मोठा होत जाणार आहे. तर या आलेखावरती त्या प्रत्येक बिंदू त्या समीकरणामध्ये आलेखाच्या समीकरणाचे समाधान करतो. दोन्ही रेषा परस्परांना 2 2 या बिंदूत छेदत आहेत. इथे जर कन्सिडर केलं तर 2 2 मध्ये कन्सिडर करीत आहेत. म्हणजेच 2 2 ही क्रमित जोडी, म्हणजेच एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 2 या किमती एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2 या दोन्ही समीकरणांचे समाधान करतात. तर मित्रांनो, याच चलांच्या ज्या किमती दिलेल्या आहेत एक सामायिक समीकरणांचे, तर त्या किमती म्हणजे त्या समीकरणांची उकल असते. तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2 ह्या एक सामायिक समीकरणांची उकल ही एक्स इज इक्वल टू 2 आणि वाय इज इक्वल टू 2 आहे. तर हेच समीकरण आपण निरसन पद्धतीने सोडवूनही या उकलीचा पडताळा घेऊ शकतो. तर ते कसं मी सांगते तुम्हाला. आपल्याकडे आपलं पहिलं समीकरण आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. तर हे आपलं पहिलं इक्वेशन आहे. हे आपलं दुसरं इक्वेशन आहे. समीकरण 1 आणि समीकरण 2 यांची बेरीज करून आपल्याला काय मिळतं ते बघूयात. तर आपल्याला समीकरण 1 आणि 2ची बेरीज करून इथे मिळतं आपल्याला एक्स प्लस 2x इज इक्वल टू 3x आणि प्लस मायनस वाय हे दोन्ही कॅन्सल होणार आणि 4 प्लस 2 इज इक्वल टू 6, म्हणजेच 3x इज इक्वल टू 6, म्हणजेच x इज इक्वल टू 2, म्हणजेच 6/3. तर इथे एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. तर इथे आपण समीकरण 1 मध्ये ही आपली एक्सची व्हॅल्यू जर ठेवली, एक्सची व्हॅल्यू आपली किती आहे? 2 आहे. तर ही 2ची व्हॅल्यू जर या समीकरणामध्ये ठेवली तर आपल्याला y इज इक्वल टू 2 येतो. म्हणजेच एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 प्लस वाय इज इक्वल टू 4, म्हणजेच वाय इज इक्वल टू 4 मायनस 2 असं येणार आहे. म्हणून आपला वाय इज इक्वल टू 2 आलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीनेही तुम्ही निरसन पद्धतीनेही सोडू शकता किंवा तुम्ही इथे आलेख पद्धत वापरूनही सोडवू शकता. तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे समीकरण सोडवू शकता.